गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील. कल्याणला माझा आयुर्वेदिक दवाखाना आहे व इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटर आहे. आजचा माझ्या एका मैत्रिणीने एक सुंदर लेख पाठवला होता. तो म्हणजे आपल्या आयुष्याचा सिबिल स्कोअर. सिबिल स्कोअर आणि आयुष्याचा बँकेत गेल्यानंतर आपल्याला आपला सिबिल स्कोअर विचारतात. सिबिल स्कोअर म्हणजे काय असतं की आपलं बँकेसोबतचं रिलेशनशिप कसं आहे, बँकेमधले आपले व्यवहार कसे आहेत. आपण क्रेडिट कार्ड घेतलेलं असेल तर त्याचे आपण रिपेमेंट केलेलं आहे का, होम लोन घेतलेलं असेल तर त्याचे रिपेमेंट केलेले आहेत का, क्रेडिट कार्डवरनं काही खरेदी केली असेल त्याचे हप्ते भरलेले आहेत का, EMI भरलेले आहेत का. म्हणजे सगळं असं रेकॉर्ड बघितल्यानंतर त्याचं त्यांना समजलं की हा माणूस, हा व्यक्ती बँकेच्या व्यवहारामध्ये अगदी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे त्याला म्हणतो ना, पारदर्शक व्यवहार आहे आणि त्याच्यावरून त्या माणसाची आर्थिक पत कळते. फायनान्शियली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, किती कमी लायकीचे आहात, त्यावरून त्या माणसाची पत ठरत असते. ओके. आणि जर समजा तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर मग तुम्हाला बँकेकडनं लोन्स वगैरे मिळतात किंवा बँकेमध्ये तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळते. त्याचप्रमाणे कधी आपल्या आयुष्याचा सिबिल स्कोअर चेक केला का? आपल्या आयुष्याचा सिबिल स्कोअर म्हणजे काय? शारीरिक लेवलवरती आपण स्वस्थ आहात का, आपण व्यायाम करतो का, आपल्याला काही फिजिकल इलनेसेस आहेत का, मानसिक लेवलवरती आपलं मन शांत आहे का, आपल्याला लवकर राग येतो का, आपण लगेच डिप्रेशनमध्ये जातो का, सामाजिक लेवलवरती आपले सलोख्याचे संबंध कसे असतात, आपण आपल्या नातेवाईकांसोबत कसं वागतो, आपण आपल्या नातेवाईकांसोबतची रिलेशनशिप टिकून ठेवतो का. ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या ह्या आयुष्याच्या सिबिल स्कोअरमध्ये असतात. त्याचप्रमाणे आपण आध्यात्मिक आहात का, आपलं स्पिरिच्युअल क्वोशंट काय आहे, आपला इमोशनल क्वोशंट काय आहे, आपण किती भावनाप्रधान आहात. अशा अनेक गोष्टींचा जो एक त्याला आपण रूपरेषा म्हणतो, ती जर आपण ठरवलेली असेल तर आपला आयुष्याचा सिबिल स्कोअरही नक्कीच चांगला असेल. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्याचं जे मॅनेजमेंट आहे, मग ते हेल्थवर असेल, सायकोलॉजीवर असेल, सोशलवर असेल, फायनान्शियल असेल, तर आपण सगळीकडे आपण जस्ट ॲनालिसिस करा आणि आपण कुठं कमी पडतो आहे. सपोज माझं फिजिकल फिटनेस फक्त 50% आहे, मग मी माझ्या 50%वर जास्त काम केलं पाहिजे. सपोज माझं फायनान्शियल लेवल फार कमी आहे, तर मग मी माझ्या फायनान्सवर काम करायला पाहिजे. जर मला लवकर राग येत असेल, लवकर झोप येत नसेल, रेस्टलेस असेल, ओव्हर थिंकिंग असेल, तर मग मला माझ्या मनावर काम करावं लागेल. आणि मनावर काम करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या समुपदेशाकडे जायला हवं, काउन्सिलरकडे जायला हवं. ओके. तर यालाच म्हणूया आपण आपल्या मनाचं व्यवस्थापन, आपला शारीरिक व्यवस्थापन आणि इतरही अनेक व्यवस्थापन आपल्या आयुष्यामध्ये आपण रोजच शिकत असतो. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग अँड ब्लेस यू. थँक्यू.